भारत आज स्टार्टअप क्षेत्रात जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ही बाब चांगली आहे, मात्र समाजाभिमुख समस्या सोडवण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर व्हायला हवा. त्यातून नवउद्योजक घडतील याची सुरुवात हॅकॅथॉन स्पर्धांमध्ये होते. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धांमधून पुढे यावं अशी अपेक्षा राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष व माजी कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका मृणाल गंजाळे यांना यंदाचा इनोव्हेशन पुरस्कार या कार्यक्रमात देण्यात आला. इनोव्हेशन फाउंडेशन आयोजित इनोव्हेटिव्ह यूथ टॅकेथॉन 3.0 या हॅकॅथॉन स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात त्यांनी विद्यार्थ्यांना स्टार्टअप आणि इनोव्हेशनकडे वळण्याचं आवाहन केलं. JSPM नरे शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांच्या टीम ॲग्रो यंत्रणेने यंदाचे विजेतेपद पटकावले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी, कुलगुरू डॉक्टर पराग काळकर, इनोव्हेशन फाउंडेशनचे अध्यक्ष कल्पेश यादव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश काकडे, AISSMS-IOITचे प्राचार्य प्रदीप माने, तेजस यादव, देवेंद्र इटोळे, नरेंद्र गडदे, प्रणव वाडकर, विलास शिंदे, निकुंज ओहळ आदी यावेळेला उपस्थित होते. name is Vaishnavi Pokre. I am from JSPM Nare Technical Campus Pune. We are presenting Agro Yantra project. ओके, आमच्या टीमचं नाव ॲग्रो यंत्र आहे आणि आम्ही हा टोटली फार्म रिलेटेड प्रोजेक्ट केला होता. म्हणजे जसं की आपण फार्म घरी बसून ऑपरेट करू शकतो अशा अकॉर्डिंगमध्ये हा प्रोजेक्ट होता. खरंच हा खूप चांगला एक्सपिरियन्स असेल माझ्या लाईफमधला फर्स्ट. आणि आमच्या प्रोजेक्टमध्ये खूप सारे असे प्रॉब्लेम आले की आम्ही ते रिअल टाईपमध्ये फेच केले. आणि आमचे कल्पेश सर, सिरियसली सांगते मी, कल्पेश यादव सरांचं मी खूप मनापासून आभार व्यक्त करते. कारण की त्यांच्यामुळे आज मी इथे. जर त्यांनी मला रात्री थांबवलं नसतं ना, मी इथे रस्ते पण. आमचा मेन इश्यू एक होता की आम्हाला रात्री हॉस्टेलला जायचं होतं, पण आम्ही हॉस्टेलला गेलो नाही, इथेच थांबून आमचा प्रोजेक्ट केला. त्याच्या रिलेटेड मला खूप असं मला असं चांगलं वाटतंय. आणि आमचा प्रोजेक्ट टोटली ॲग्रो रोवर होता. त्याच्यामध्ये आम्ही फार्म मॉनिटर केलं होतं. लाईक आमच्याकडे एक वेबसाईट बनवली होती, वेबसाईटवरती सगळं ॲक्सेस होता त्याच्या अकॉर्डिंगमध्ये. आणि सिरियसली मला असं एक्सपेक्ट पण होतं की मला या प्रोजेक्ट्समध्ये फर्स्ट प्राईज भेटेल, विच इज 2 लाख. इट वॉज अमेझिंग एक्सपिरियन्स. थँक्यू सो मच. हा प्रोजेक्ट मेनली जर फार्मरला यूज होईल, कारण की आता सगळे AIच्या जनरेशनमध्ये सगळ्याला असं वाटतं की आपला फार्म घरी बसून ऑपरेट झाला पाहिजे. घरी बसून ऑपरेट झाला पाहिजे म्हणजे कोणालाही शेतात जायची गरज नाही पडत. आमच्या एरियामध्ये खूप सारे बिबटे असे ऑब्स्टॅकल येतात, ते ऑब्स्टॅकल डिटेक्ट झाले पाहिजे. फार्मरला रात्री रिस्क वाटते की शेतामध्ये जायचं कसं, त्याच्या अकॉर्डिंगमध्ये. त्याच्यामुळे आम्ही असा विचार केला की आपण घरी बसून आपलं फार्म ऑपरेट करू शकतो का, असं फिजिकली माणसाला जायची गरज पडणार नाही. तिथे आम्ही व्हेरियस सेन्सर यूज केले होते, लाईक DHT सेन्सर, सॉईल मॉइश्चर सेन्सर. त्याच्या अकॉर्डिंगमध्ये आम्ही आमचा पंप, लाईक आता सपोज डाळिंबाची बाग कन्सिडर केली, आपण डाळिंबाच्या बागेचं कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये आपण पाणी वगैरे सोडतो, तर ते पाणी कसं ऑटोमॅटिकली सोडलं जाईल, फिजिकली माणसाला जायची गरज नाही पडणार. अशा अकॉर्डिंगमध्ये आमचा प्रोजेक्ट होता. आणि त्याच्यामध्ये टोटली आम्ही AI म्हणजे लाईक ऑब्जेक्ट डिटेक्शन वगैरे AIचा यूज करून केलं होता. हार्डवेअर रोवर होतं आमचं. रोवर 2 मोडमध्ये ऑपरेट होत होतं. एक तर ऑटोमॅटिक मोड होता, सेकंड मॅन्युअल मोड होता. ऑटोमॅटिक मोडमध्ये आम्ही एकदा रोवर सोडून दिलं तर ते ऑटोमॅटिकली मूव्ह करेल आणि त्याच्या अकॉर्डिंगमध्ये ते टर्न वगैरे करेल, पाणी वगैरे चेक करेल. ते सोलर प्लेट पण बसवली होती एक. आणि आम्ही टोटली ESP32 कॅम्प लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी यूज केला होता आणि रास्पबेरी पाई एक यूज केला होता. अशा अकॉर्डिंगमध्ये टोटल आमचा प्रोजेक्ट होता. इनोव्हेट यू टॅकॅथॉन 3.0 या देश पातळीवरील हॅकॅथॉन स्पर्धेचा आज बक्षीस समारंभ पार पडला आहे. या बक्षीस समारंभ प्रसंगी सुकाणू समितीचे अध्यक्ष नितीन करमळकर सर, SPPचे व्हाईस चान्सलर सुरेश गोसावी सर, पराग काळकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा बक्षीस समारंभ आज पार पडलेला आहे. ही हॅकॅथॉन स्पर्धा 3.0 ही हॅकॅथॉन स्पर्धा, या हॅकॅथॉन स्पर्धेला देशभरातनं 480 टीम्सनी सहभाग नोंदवला. त्यातल्या 450 टीम्सला आपण निमंत्रित केलं. या निमंत्रित टीमपैकी सुमारे 40 टीमला आज आपण बक्षीस वितरणासंदर्भात सर्व पारितोषिके जारी केलेली आहेत. ही हॅकॅथॉन स्पर्धा ही फक्त विद्यार्थ्यांचे इनोव्हेशन हे जगासमोर न आणता या इनोव्हेशनच्या माध्यमातून पुढे ते आपले स्टार्टअप इंडस्ट्री डेव्हलप करेल या उद्देशाने ही या इनोव्हेशन फाउंडेशनच्या माध्यमातून या हॅकॅथॉन स्पर्धेमध्ये हॅकॅथॉन, बूथ कॅम्प आणि स्टार्टअप एक्सपो अशा रोड मॅप आपण क्लिअर केलेला आहे.
या हॅकेथॉन स्पर्धेतनं सुमारे 70 ते 80 टीम्स या बूथ कॅम्पमध्ये सहभाग नोंदवतील आणि हा बूथ कॅम्प जूनच्या अखेरीस साधारणतः असणार आहे. राज्यातनं 13 विद्यापीठं त्याही सह इन्क्युबेशन सेंटरमध्ये जे स्टार्टअप आज नोंदणी आहे परंतु ते रन झालेले नाहीत अशा सर्व पॅन महाराष्ट्रातील स्टार्टअपला आपण डिसेंबरच्या अखेरीस 27, 28, 29 डिसेंबरला जो स्टार्टअप एक्सपो करत आहोत त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म उभा केला आहे. यावेळी आपल्या राज्यातील आणि अनेक ठिकाणावरून जे फंडर्स त्यासह लिगल कंप्लायन्स करण्यासाठी अनेक डोमे आपण इथे प्रोव्हिजन करून देत आहोत. ही हॅकेथॉन स्पर्धा 2.0 यातील विजेते या वर्षामध्ये त्यांनी 96 लाख रुपयाचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे या स्पर्धेची आणि या इनोव्हेशन फाउंडेशनची जबाबदारी म्हणून यावर्षी आपण हा बूथ कॅम्प आणि स्टार्टअप एक्सपोचं नियोजन करीत आहोत. आज नॉर्मली काय होतं की इंडस्ट्री आणि आमच्यामध्ये अकॅडमी आपण पेपरवर किंवा भाषणामध्ये खूप बोलतो की इंडस्ट्री अकॅडमिक इंटरॅक्शन वगैरे, पण आता साधारणपणे सिस्टीमच अशी डेव्हलप केलेली आहे की ज्याच्या माध्यमातून इंडस्ट्रीची माणसं प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस या माध्यमातून कॅम्पसवर स्वतः येऊन पार्टिसिपेट करतील टीचिंगमध्ये किंवा इनोव्हेशनच्या संकल्पनेमध्ये सुद्धा त्यांचं पार्टिसिपेशन असेल. आपले संशोधनाचे विषयसुद्धा साधारणपणे गोसावी सरांनी मगाशी सांगितलं की समाजामध्ये जे काही अनेक प्रश्न आहेत, पर्यावरण एक आहे, डिझास्टर मॅनेजमेंटसारखे आहे, क्लायमेट चेंज मोठ्या प्रमाणात, अनेकविध एरिया आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला इंडल्ज करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यावेळेला त्या भागातून किंवा त्या सब्जेक्टमधला एखादा सब्जेक्ट एक्सपर्ट आपला प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून आपल्या कॅम्पसवर असेल तर मला असं वाटतं की आणखीन या संपूर्ण गोष्टीला पुढे नेण्याच्या दृष्टीनं बळ मिळेल. आणि त्यामुळं 3ऱ्या वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केले. आता आपण सगळी वाट पाहतोय की या स्पर्धेमध्ये कोणाकोणाला पारितोषिक मिळाली किंवा कोण वरचढ ठरले. पण मगाशी कल्पेशनी जसं सांगितलं की ज्यांना मिळालं नाही त्यांनी त्याच्याकडं फेल्युअर न बघता पुढच्या प्रवासाची ती सुरुवात आहे अशा पद्धतीनं जी मानसिकता जर ठेवली तर मला असं वाटतं की पुढच्या याच्यामध्ये यश मिळण्याच्या दृष्टीनं ती मोलाची गोष्ट ठरेल. आणि त्यामुळं पुन्हा एकदा या फाउंडेशनला कल्पेश यादव सरांना सातत्यानं त्यांच्या पाठीमागे उभे असलेले AISSS ज्याचे प्रिन्सिपॉल आज रविवारी बघायला तर तरीसुद्धा पूर्ण वेळ झोकून देऊन हे सगळी मंडळी काम करतात. एखादी स्पर्धा करायची म्हणजे त्याच्यामागे खूप मोठं कष्ट घ्यावे लागतात. आज आपल्याला दिसतं 1-2 दिवस 24 तास तुम्ही इथे आहात, पण त्याच्यासाठी गेले माझ्यामध्ये 2-4 महिन्याचं साधारणपणे काम या संस्थेच्या माध्यमातून त्यांचे कार्यकर्ते आणि कॉलेजने केलेलं आहे. त्यामुळं त्यांना एकदा जोरदार टाळ्या देऊन आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि या संस्थेच्या प्रगतीसाठी आणि तुमच्या सर्वांच्या प्रगतीसाठी शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. यातनं काय शिकून जातो ही गोष्ट महत्त्वाची आहे.